इव्हनिंगचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी बनवत आहे खिचडीचा प्रसाद. म्हणजे दिवसभरात काय काय कामं झाली मी पूर्णपणे शेअर केलेलं आहे. खूप धावपळ झाली, म्हणजे मी किचनची साफसफाईला सुरुवात केलेली आहे. लेट खूप झाला, म्हणजे मी 1:30 वाजता सुरुवात केली. म्हणजे अगोदर विचार होता की करायचं की नाही, एकटीला काय काय आवरायचं, दिनेशचा वेट करू का स्वतः करू, हेच विचार माझ्या डोक्यात चालू होते. पण काही नाही, मी एक वेळा सुरुवात केली. सगळं वेळेत आवरलेलं आहे. आणि जसं फक्त रॅक मला काढायचं राहिलेलं आहे. रॅकची भांडी रॅक वगैरे स्वच्छ करायचं होतं, पण आता ते होणार नाही कारण मला प्रसाद बनवायचा होता आणि दिनेशही लेटच आलेला आहे. म्हणजे 7 वाजता दिनेश येणार होताच, तरी पण 6:30 वाजता आलेला आहे. आल्यानंतर फ्रेश वगैरे झाला आणि गॅरेजला गेलेलं आहे. म्हणजे आल्यानंतर अगोदर ड्युटी असते, गॅरेजला जायची, पप्पाकडे जायची आणि बाईक घेऊन येतो, कारण मॉर्निंगला खूप धावपळ होते दिनेशची दूध वगैरे आणण्यासाठी. तर बाईक असली तर थोडंसं लवकर ती कामं आवरली जातात आणि वेळेस दिनेश कॉलेजला जातो. तर गेलेला आहे बाईक आणण्यासाठी आणि काही थोडीफार कामं असली ते पण आवरून येतो बाहेरची. तर इकडे मी आता बनवत आहे खिचडीचा प्रसाद. हे येतील इतक्यामध्ये, म्हणजे 7 वाजेपर्यंत येतात घरी. पाणी वगैरे गरम करून ठेवलेलं आहे आणि जसं आपली धावपळ आता चालू आहे साफसफाईची, अशा ह्याच्यामध्ये मी कसं कामं आवरते, तर अगोदर मॉर्निंगला मी स्वयंपाक बनवते, नंतर मग जी माझी एक्स्ट्राची कामं आहेत ते मी दिवसभरात आवरते आणि अशाच पद्धतीनं कामं बघा परफेक्ट आणि वेळेत होत आहे. जास्त कामाचा लोड येत नाही, कारण साफसफाई म्हणल्याने एकटीला जेव्हा हे सगळं करायचं आहे, खूप विचार करतो की एकटीनं काय काय आवरायचं, कारण किचनमध्ये पसारा खूप असतो. खास करून किचनमध्ये ना खूप पसारा असतो आणि इथंच आपल्याला टेन्शन येतं. पण टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आपण निवांत काढलं, सगळी कामं आवरली जातात. आणि ज्यांच्या घरी म्हणजे माझ्यासारख्या एकट्या ताई आहेत त्यांच्यावर थोडासा कामाचा लोड येतो, कारण पूर्ण घरची जिम्मेदारी त्यांच्यावरती असते, त्यामुळे थोडासा लोड येतो. पण काही नाही, जास्त विचार करायचा नाही आणि कामाला सुरुवात करायची. आणि एक असतं, म्हणजे एक नियम मी बनवलेला आहे आजकाल, आणि ते आपण म्हणजे तुम्ही पण बनवू शकता. मॉर्निंगला लवकर उठायचं आणि जी कामं अगोदर करायची ती अगोदर करायची. म्हणजे आता सगळ्यांना जायचं असतं, शाळा आहे मुलांची, लहान मुलं ज्यांच्या घरी आहेत त्यांना तर खूपच धावपळ होते. तर मॉर्निंगला अगोदर स्वयंपाक, कारण स्वयंपाक आपल्याला नंतरही बनवायचं आहे आणि अगोदरही बनवायचं आहे, ते तर आपल्याला चुकणार नाही. मग अगोदर स्वयंपाक बनवायचा, म्हणजे ज्यांना जायचं आहे ते जेवण वगैरे करून जातील, जास्त आपली धावपळ होत नाही. त्यांचं आवरून दिलं की मग निवांतपणे आपण दिवसभरात ह्या कामामध्ये सुरुवात करू शकता. कारण ही अशी कामं आहेत ना साफसफाईची, की दिवसभरी करा होणार नाही. मग स्वयंपाक ठेवला खूप लेट होणार आहे. त्यामुळे एक नियम करून चला. म्हणजे आता आज जी दिवस गेला तो गेला. मॉर्निंगला आपल्याला सुरुवात करायची आहे की लवकर उठणं आणि जी कामं अगोदर करायची, ज्यांना जायचं आहे त्यांना आवरून द्यायचं आहे ते अगोदर करायचं, आणि जी दिवसभराची ते आपण दिवसभरात थोडंफार आवरत राहायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण काम केलं, जास्त चिडचिड होत नाही, जास्त कामाचा लोड येत नाही. तर अशाच पद्धतीने मी आजकालचा रुटीन बनवलेला आहे. कारण अगोदर मी भरपूर विचार करायचे, खूप कामाचा लोड यायचा. एक वेळा इतकी चिडचिड व्हायची ना, मला सगळंच जिथल्या तिथे टाकावून कुठेतरी निघून जावं, इतकी चिडचिड व्हायची. पण आजकालचा रुटीन मी थोडासा चेंज केलेला आहे, थोडासा बदलाव आणलेला आहे. त्यामुळे ना जास्त माझी धावपळ होत नाही, निवांत मी कामं आवरते. पण अगोदर असतो स्वयंपाकाच्या नंतर जी कामं आहेत ती माझी दिवसभर चालतात. तर इकडे मी खिचडी कशा पद्धतीने बनवते प्रत्येक वेळी शेअर करते. म्हणजे जसं खडे मसाले टाकलेले आहेत, अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, हिरवी मिरची, हे सगळे मसाले टाकलेले आहेत. नंतर मी तांदूळ टाकले, व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ आणि मसाला टाकलेला आहे. कुकरात 2 शिट्या होतील तोपर्यंत मी साईबाबांची पूजा करून घेतलेली आहे. हार घेऊन आहेत, हार मी साईबाबांना घातलेला आहे. आरतीचं ताटी मी तयार केलं, यांचं आवरलेलं आहे. तर आता मी खिचडी पटकन पॅक करते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. म्हणजे दिवसभर इतकी धावपळ झाली, थकवाही आलेला आहे. पटकन स्वयंपाक करते आणि थोडा वेळ मी निवांत बसणार आहे, कारण आपल्याला आराम घेणे गरजेचं आहे. ही कामं करून ना खरंच तब्येत पण बिघडू शकते. तर रात्री सगळं वेळेत आवरलं. हा दुसरा दिवस आहे. टायमिंग बघू शकता, 11:15 झालेले आहेत आणि किचनची कामं आवरलेली आहेत. कपडे पण धुलेले आहेत, फक्त कपडे काढायचे आहेत मशीनमधून, मला उन्हात टाकायचे आहेत. टिफिन पण पॅक केलेलं आहे यांचं. तर सगळी कामं 12 वाजेपर्यंत मी आवरलेली आहेत. आता मला म्हणजे काल तुम्ही बघितलेलं आहे किचनमध्ये अर्धे भांडे मी स्वच्छ केले, म्हणजे पोटमाळ्यावरचे. आणि माझ्या अवतारात थोडंसं इग्नोर करा, कारण मला साफसफाईची कामं काढायची आहे, म्हणून मी असाच अवतार करून येत आहे. तर भांडे मी क्लीन केलेले आहेत, नंतर जेवण ताटली वगैरे आहेत. तर पोटमाळ्यावरचं तर काल झालेलं आहे स्वच्छ, तुम्ही बघितलेलं आहे. सगळे डबे मी स्वच्छ घासून ठेवले, फक्त रॅक राहिलेला आहे. इकडची अलमारी पण झालेली आहे. रॅकची भांडे काढायची आहेत मला. आणि काय खिडक्या, हे 2 खिडक्या आहेत आणि फ्रीजही मला स्वच्छ करायचं आहे. विचार करते की फ्रीज इथनं काढायचा आणि तिकडच्या रूममध्ये ठेवूया. पण दिनेशचे पप्पा म्हणत आहेत की फ्रीज तिकडे ठेवल्यानं तू सारखं जरा करशील, कारण इथल्या इथं फ्रीज आहे तर तुझी कामं वेळेत होईना, चिडचिड करते. तिकडे ठेवल्यानंतर काय अवस्था होईल तुझी, म्हणजे एक वस्तूला तिकडे जावं लागेल भाज्या वगैरे आणण्यासाठी. तर इथंच ठीक आहे. मी का बरं तिकडे ठेवत आहे, कारण दारच व्यवस्थित निघत नाही याचं. इथं अलमारी असल्यामुळे निघत नाही आहे. एकदम डब्यात घालून ठेवलं, सगळं फ्रीज झालेलं आहे, म्हणून तिकडे ठेवायचा विचार करत होते. म्हणून मी स्वच्छही केलं, आणि स्वच्छही करण्यासाठी दार व्यवस्थित निघत नाही आहे. फ्रीज समोर ओढून घ्यावं लागतं, तेव्हा मला हे स्वच्छ करावं लागतं.
तर चला, थोडंसं तामझाम आहे, असो थोडंफार ॲडजस्टही करून चालावं लागतं आपल्याला, कारण सगळं असं होत नाही की आपण जसं म्हणलं तसं होणारच नाही, कारण उलटं आपल्याला टेन्शन येणार आहे. ते त्यांचं बरोबरच आहे. मी म्हणलं की आज हे काढायचंच आहे, तिकडच्या रूममध्ये ठेवायचंच आहे, पण म्हणत होते नको, तुझ्या जरा खूप होतील, कारण घरामध्ये कोणी हेल्प करण्यासाठी नाही आहे. तर ठीक आहे, आता हे समोर ओढून घेते आणि अगोदर मी फ्रीजच स्वच्छ करणार आहे. जी जर काम आहे ते अगोदर करायला मला ठीक वाटतात. फ्रीजला थोडासा वेळ जास्त लागेल आणि ही भांडी रोजची आहेत, आपले रेग्युलर आहेत, जास्त वेळ यायला लागणार नाही. फक्त पेपर वगैरे मला चेंज करायचे, भांडी स्वच्छ करून परत मला पालथी घालायचे आहेत. आणि मग हॉल आणि वरची रूम आहे जी आहे ती उद्या बघणार आहे. तर चला, आता पटापट सुरुवात करूया आणि तुम्ही पण व्हिडिओला पटापट लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, म्हणून म्हणत आहे प्लीज व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून सांगत जा. तर अगोदर नंबर आहे फ्रीजचा. फ्रीजची क्लिनिंग करणार आहे, मगच मी रॅक काढणार आहे, कारण रॅकची भांडे क्लीन करायला जास्त वेळ मला लागणार नाही, पण फ्रीजची क्लिनिंग करायला मला भरपूर वेळ जाणार आहे, कारण खूप दिवस झाले मी केलेली नाही. म्हणजे ते दार व्यवस्थित निघत नाही, अलमारी लागत आहे, म्हणून तिकडच्या रूममध्ये ठेवायचा विचार होता, पण हे नको म्हणत आहेत. आणि मी पण विचार केला की खरंच माझी खूप धावपळ होणार आहे, कारण फ्रीजमध्ये भाज्या हे ते असतं आणि ते आणण्यासाठी मला तिकडच्या रूममध्ये येणं, किचनमध्ये येणं खूप ही करावं लागणार आहेत, कारण हेल्प करण्यासाठी कोणी नाही आहे. त्यामुळे थोडंसं विचार करून थोडंसं ॲडजस्ट करूनच आपल्याला चालायचं आहे. तर अगोदर मी कवर काढलेले आणि हे जे फ्रीजचं कवर आहे ना, उंदीर मामाने त्याची फार हाल केलेले आहेत, पूर्ण तुकडे झालेले आहेत त्याचे. तर आता मला दुसरं कवर जे आहे ना ते मागवावंच लागेल आणि ते भेटणार नाही, ते ऑनलाईनच मला घ्यावं लागेल. हे अगोदरचं पण मी ऑनलाईनच घेतलेलं होतं. तर आता फ्रीजचं दार बघू शकता तुम्ही, पूर्णपणे निघणार नाही आहे, अर्धच निघतं, म्हणून मला स्वच्छ ते करता म्हणजे व्यवस्थित ते स्वच्छच होत नाही आहे. म्हणजे मध्ये जे कप्पे वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे जे आहेत ना ते निघतच नाहीत बाहेर, मग कसं मी स्वच्छ करणार असं होत आहे. तर आता जेव्हा ही क्लिनिंग करायची आहे फ्रीजची, मला समोर घ्यावं लागतं, ते थोडंसं तामझाम आहे, काही हरकत नाही. अगोदर मी जितका पसारा ठेवला आहे ते सगळं मी काढत आहे. जसं कवरच भरपूर सारे ठेवलेले आहेत, कारण एकच विचार डोक्यात चालू होता की मला फ्रीजची क्लिनिंग करायची आहे, म्हणून जशाला तसं हातात जसं येतील तसं मी ठेवलेलं आहे. फ्रीजमधलं सगळं मी काढून घेतलेले, भाज्या आहेत, काही मसाले आहेत, गरम मसाला वगैरे खराब होणे म्हणून मी ठेवलेलं होतं. तर हे सगळंच फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलेलं आहे. फ्रीज पूर्णपणे मी रिकामं करून घेतलं आणि दमानं मी समोर ओढून घेत आहे, कारण स्क्रॅच खूप येत आहेत फ्रीजला इकडे लागल्यामुळे, कारण एक डब्यात घातल्यासारखं फ्रीज झालेलं आहे. तर थोडंसं झालेलं आहे, असं काढलेलं आहे बाहेर मी. आता व्यवस्थित दार उघडलं जाईल आणि सगळे याच्यातले एक पार्ट मी काढून स्वच्छ क्लीन करणार आहे. आणि इथं पाल बसलेले आहे, म्हणजे जिथं आपली नजर जात नाही तिथं पालेचं घर असतं, तसं झालं. एक पाल तर पळून गेलं आणि दुसरी त्या फ्रीजवरती बसलेली, ती जाती नाही. किती वेळ मी बघितलं ती तिथंच बसलेली, मला भीती खूप वाटत होती. तर मी झाडून कसं तिला दूर करायचा प्रयत्न केला, तरी पण ते फ्रीजच्या मागच्या साईडला जाऊन बसलेली आहे, जात नाही असू दे. आता फ्रीजच्या जिथं मी फ्रीज ठेवलेला होता हे कॉर्नर बघू शकता काय अवस्था झालेली आहे याची, किती कचरा आहे, कारण तिथं आपला हात जात नाही, नजर जात नाही, धूळ खूप जमलेली आहे. म्हणूनच मी फ्रीज काढायचा विचार करत होते, पण आता हे नको म्हणत आहेत, आता काय करून पर्याय नाही आहे. तर महिन्यात एक वेळा का होईना फ्रीज समोर घेऊन मला हे स्वच्छ करावं लागेल, नाही तरी अशी अवस्था होते. तर बघू शकता खूप सारा कचरा, असं वाटत आहे की किती दिवस झाले मी किचनमध्ये झाडूच मारलेली नाही, तितका धुरळा आणि कचरा तिथं जमलेला होता. तर ते काढलेलं आहे. पाल आणखीन इथंच बसलेली आहे, ती जातच नाही आहे, मला खूप भीती वाटत आहे तिची. तर कसं मी पूर्ण हे झाडू मारून घेतलेलं आहे ना. अगोदर मी फ्रीज इथं ठेवते ती जागा स्वच्छ करून घेते, म्हणजे ब्रशनच घासावं लागेल मला, असे डाग पडलेले तिथं. तर स्वच्छ घासून घेते, पुसून घेते, ते पाणी म्हणजे ते फरशी हाडकत राहील तोपर्यंत मी फ्रीजची क्लिनिंग करणार आहे. आणि ह्या कामामध्ये आज मला दिवस गेलेला होता, म्हणजे विचार केला की थोडंसं लवकर मी सुरुवात करायची, फ्रीज क्लीन करायचं आणि रॅकची भांडी लवकर काढायची, पण खूप लेट झाला आणि त्यामध्ये खूप सारी आपली घरची कामं होऊन जातात. जसं स्वयंपाक आहे, जेवण करायला येतात, बाबा येतात, दिनेश येतो, हे यांना टिफिन पॅक करायचं असतं, ही सगळी कामं खूप सारी होऊन जातात, यामध्येच थोडासा वेळ जास्त लागत आहे. आणि हे जे क्लिनिंगची कामं आहेत ते तरी आपल्याला करायचीच आहेत. फरशीवरती मी थोडंसं लिक्विड टाकलेलं आहे आणि ब्रशनं पूर्ण फरशी घासून घेतलेली आहे. खूप सारे डाग पडलेले होते, सगळे गेलेले. लिक्विड छान स्ट्रॉंग आहे, ते टाकून व्यवस्थित घासून घेतलं आणि मी कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेले, कारण धडाधडा पाणी टाकले तर कुठेही पाणी ते जाणार नाही, तसं असलं जातं, म्हणून अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतलेले. बघू शकता फरशी चकाचक झालेली आहे आणि मी त्या पालीकडेच माझं लक्ष आहे. घडीकडला बघत आहे ती पाली इकडे येणार, म्हणजे सगळीकडे फिरत आहे, पण फ्रीज सोडून जात नाही आहे. मला वाटतं तिचं पक्कं घर बनलेलं आहे फ्रीज, त्यामुळे ती जातच नाही आहे.
तर आता ह्या फ्रीजचे एक एक पार्ट मी सगळे काढून घेत आहे. तर सगळे हे कवर पण मी काढलेले आहेत, म्हणजे जे शीट आहेत ते पण मी काढलेले आहेत. थोडेसे असे झाले ना, खूप दिवस झालं न काढल्यामुळे हे असे झालेले आहेत. तर असं आता फ्रीजची क्लिनिंग करायला मला भरपूर वेळ गेला, म्हणजे आरामात 1 ते 1.5 तास मला गेलेला होता. एक एक पार्ट पण मी सगळे स्वच्छ केलेले होते. तर इकडे बघू शकता फ्रीजची अवस्था थोडीशी अशी झालेली आहे. तर इथे मी काय घेतलेलं आहे क्लीन करण्यासाठी, लिक्विड घेतलं आणि यामध्ये मी लिंबू टाकलेलं आहे. पण खाण्याचा सोडाही टाकू शकता. आणि खूपच फ्रीजला पिवळे डाग पडलेले असले तर आपण लावून थोडा वेळ ठेवायचं, नंतर क्लीन करायचं. एकदम चकाचक फ्रीज होतं, पण डाग वगैरे पडले नाहीत, कारण मी महिन्यातून 1 वेळा स्वच्छ करते. पण यावेळेसच थोडंसं असं झालं ना की फ्रीज मला काढायचं होतं, त्यामुळे मी क्लीन वगैरे केलं नव्हतं, कारण ते दारच व्यवस्थित निघत नव्हतं. त्यामुळे थोडंसं असं झालेलं आहे. तरी पण बघा कुठे पिवळे डाग वगैरे काहीच नाही आहेत. तर हे लिक्विड मी जे बनवलेलं आहे ना, ते पूर्णपणे अशा, हे जे घासणी माझ्या हातात दिसत आहे ना तुम्हाला, त्याच्यानं स्क्रॅच पडत नाही, ते मऊ आहे म्हणून तीच घेतलेली आहे. आणि पूर्णपणे फ्रीजला मी अगोदर हे सगळं लावत आहे. आणि फ्रीज अगोदर मी क्लीन करून घेते, आणि त्यामध्ये जे पार्ट मी काढून ठेवलेले आहेत ते सगळे मी नंतर क्लीन करणार आहे. आणि सगळे उन्हाला ठेवणार आहे, म्हणजे व्यवस्थित ते पाणी हडकल्यानंतरच मी परत यामध्ये लावणार आहे. आणि भाज्या वगैरे मी जसं हाताला येईल तसं मी कवर ठेवत गेलेले होते, कारण कामही खूप सारी झाली. तुम्ही बघितलेले 4 दिवसाचे हे जे व्हिडिओ माझे येत आहेत ना, खूपच धावपळ माझी झालेली आहे त्यामध्ये. म्हणजे श्राद्ध झालं त्या दिवशी पूर्ण दिवस त्यामध्ये गेला. मग नंतर मी किचनची साफसफाईला सुरुवात केली, तर 2 दिवस यामध्येच गेलेले आहेत. त्यामुळे मला आज म्हणजे कुठलं भाज्या वगैरे निवडून ठेवणं, नीटनेटकं ठेवणं काहीच झालेलं नाही. जसं हातात गेलं तसं मी ठेवत गेले, आणि भाजी बनवते जसं मी ते धुणं आणि करणं असं करत गेलेले आहे. तर होतं ना कधी कधी थोडीशी धावपळ आपली जास्त होते. तर फ्रीजच्या साईडला बघू शकता किती घाण झालेलं आहे, म्हणजे इथं नजर जात नाही आहे त्यामुळे, आणि ते दार व्यवस्थित निघा नाही त्यामुळे असं झालेलं आहे. तर एक मी छोटं ब्रश घेतलेलं आहे, आणि त्या ब्रशने हे लिक्विड लावून ठेवलं अगोदर, आणि त्या ब्रशनं व्यवस्थित मी घासत आहे. एकदम काळभोर ते असं निघत आहे, म्हणजे खूप धूळ जमलेली आहे तिथं. त्यामुळे तर पूर्ण जे हे या दाराच्या साईडला पूर्णपणे अशी धूळ जमलेली आहे, जिथं रबर असतं त्या ठिकाणी पूर्णपणे मी छोट्या ब्रशनं घासून घेतलेला आहे. स्वच्छ निघालेलं, एकदम चकाचक निघालेलं आहे. आणि फ्रीजही मी पूर्णपणे छान मी घासून घेतलेला आहे. आता एक कॉटनचा कपडा घेतला, पाण्यात बुडवून पूर्ण फ्रीज मी पुसून घेत आहे व्यवस्थित, म्हणजे आपण एकदम पाणी टाकू शकत नाही इथं. त्यामुळे अशा पद्धतीने मी स्वच्छ करून घेत आहे फ्रीज. तर बघू शकता फ्रीज छान असं व्हाईट अँड व्हाईट आणि एकदम स्वच्छ दिसत आहे. म्हणजे आपण क्लीन करत राहिलो तर तितकं होत नाही आहे, पण 1 महिन्याच्या वरून जर गेलं ना, खरंच फ्रीजची अवस्था बिघडते, तसं झालेलं होतं. तर काही मी स्वच्छ केलेलं आहे, मी छान चमकत आहे ना फ्रीज. आता जे आपण काढून ठेवले त्यामधले हँगर वगैरे ते सगळे मी व्यवस्थित स्वच्छ करते आणि उन्हाला नेऊन ठेवते. तर हे साईडनं जे आहे ना, म्हणजे हे दाराच्या साईडनं जे रबर असतं ना, तिथं खूप धूळ जमलेली होती, ते मी ब्रशने व्यवस्थित काढलेली आहे. आणि कॉटनच्या कपड्याने पूर्ण पुसत आहे, म्हणजे पाणी जमलेलं आहे तिथं, त्यामुळे परत धूळ तिथं जमणार आहे. तर अशा पद्धतीने मी अगोदर एक कॉटनचा कपडा पाण्यात भिजवून मी व्यवस्थित पुसून घेतला. नंतर मी एक कोरडा कपडा घेतलेला आहे कॉटनचा, आणि त्यानं पूर्ण फ्रीज मी स्वच्छ पुसून घेतला. फ्रीजचं पुसून आता पटकन ते मी सगळं पुसून घेते आणि बाहेर उन्हाला नेऊन ठेवते. म्हणजे आपले 3-4 दिवस असे साफसफाईमध्ये जाणार आहेत. आणखीन वरचा जिना, रूम आहे, हॉलमध्ये भरपूर सारं आहे, ते पण मला काढायचं आहे. शोकेस मला स्वच्छ करायचं आहे, खूप सारं आहे. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो तर तेव्हा असं वाटतं की सगळं टाकावं पळून जावं कुठेतरी, काहीच करू नये. पण काही ऑप्शन नाही आपल्याकडे, केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि जितकं केलं तितकं स्वच्छ राहतं. आपण जशाल तसं ठेवलं, खरंच बघा थांबायचंही मन होत नाही. तर झालेले फ्रीजचं काम मी थोडा वेळ असं दार उघडं ठेवलेलं आहे, म्हणजे हवा लागत राहील आणि पूर्ण पाणी व्यवस्थित हडकलं जाईल. तोपर्यंत हे सगळे मी जे फ्रीजचे शेल्फ आहेत ना, ते सगळे मी व्यवस्थित या लिक्विडनंच घासून घेत आहे, म्हणजे स्क्रॅच पडणार नाही. मी अशी घासणी घेतलेली आहे, मऊ आहे, त्यानंच मी व्यवस्थित घासून घेतलेलं आहे. आणि सगळं स्वच्छ धुवून मी उन्हाला ठेवणार आहे, पूर्ण पाणी हडकत राहील. तोपर्यंत मी भाज्या वगैरे काय डब्यामध्ये भरणार आहे. म्हणजे मी जसं कवर ठेवलं, स्टीलचे भांडे ठेवले, असं म्हणतात की फ्रीजमध्ये जास्त प्रमाणात स्टीलचे भांडे वगैरे ठेवू नये. तर फ्रीजमधले मी जे डबे असतात ना, ते मी बघितलेले आहे, पण इथं भेटत नाहीत. आता ऑनलाईनच मी मागवणार आहे. ते व्यवस्थित असतात, त्यामध्ये भरपूर भाज्या व्यवस्थित राहतात. तरी पण आता हे जे डबे आणलेले आहेत, म्हणजे यांना म्हणलेलं होतं तर हे वेगळे डबे घेऊन आले, त्यामधलं काही दिसत नाही असे आणलेले आहेत, म्हणून मी ते ठेवलेले नव्हते. पण आज मी ते डबे सगळे ठेवणार आहे, म्हणजे 5 डब्याचा सेट आहे ते.
तर त्याचे टोपणं वगैरे लावणार नाही, तशाच भाज्या मी भरून ठेवणार आहे. कारण असंच आपण कवर वगैरे ठेवलं तर ते फ्रीज खूप लवकर घाण होत आहे, डाग पडत आहेत, त्यामुळे डबे घेणं गरजेचं आहे. तर इकडे सगळे मी हे जे आहेत ना, म्हणजे याचे सेल्फ वगैरे सगळे मी व्यवस्थित घासलेले आहेत आणि व्यवस्थित धुवून मी बाहेर नेऊन ठेवते. आणि वातावरण पण आज खूप छान आहे, म्हणजे छान ऊन आहे. नाहीतरी जसं आपण गौरी आगमन केलं होतं तेव्हा पाऊस चालू होता, नंतर पण पाऊस चालू होता, असं म्हणत होते 30 तारखेपर्यंत हा पाऊस आहे, पण तसं काही झालेलं नाही आहे. व्यवस्थित वातावरण आहे, ऊन व्यवस्थित आहे. आपण जर गोधडी वगैरे धुली ते पण व्यवस्थित वाळणार आहेत. तर हे सगळे मी इथं आणून ठेवत आहे फ्रीजमधले, जे एक एक पार्ट मी स्वच्छ घासून धुलेले आहेत आणि बाहेर आणून ठेवलं उन्हाला. आणि यांच्यासाठी टिफिन पॅक केलेलं आहे, तरी ते भैया आले नेण्यासाठी, म्हणजे हे आलेले नाहीत, ते भैयांना पाठवलं, त्यांना काम आहे असं म्हणत होते. तर टिफिन दिलं त्यांना आणि सगळे मी हे फ्रीजमधले एक एक पार्ट स्वच्छ धुवले, ते सगळे बाहेर आणून ठेवलेले आहेत. कपडे हडकलेत व्यवस्थित, तेही काढूया. फ्रीजमधले शिटी तसेच झालेले आहेत, ते पण मी व्यवस्थित घासून घेतले, धुवून घेतलेलं आहे. आणि हे पण मी थोडा वेळ उन्हाला ठेवणार आहे. आणि तोपर्यंत मी भाज्या वगैरे सगळ्या व्यवस्थित डब्यात घालून ठेवते आणि रॅकची साफसफाई नंतर करणार आहे. अगोदर मी क्लिनिंग केलेली आहे आणि हे सीड ना असंच ठेवले तर खाली पडणार आहे आणि परत धूळ लागणार आहे. तर मी अशा पद्धतीने कपडे काढलेले आणि हे चिमटे लावून मी अशा पद्धतीने इकडं वाळू घातलेले आहेत, म्हणजे पूर्ण पाणी निचरा होईल आणि धूळ पण लागणार नाही आहे. आणि हवा खूप भयानक आहे, त्यामुळे ते खूप लवकर उडत होते. तर काही नाही, अशा पद्धतीने मी अडकवलेले आहेत वरच्या साईडला, म्हणजे लवकर पाणी हडकलं जाईल. आणि कपडे पण बऱ्यापैकी हडकलेले आहेत, आता काढून ठेवूया ते पण. सगळ्या भाज्या मी व्यवस्थित डब्यात भरून ठेवत आहे. तर हे डबे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणले, पण त्यामधलं काही दिसत नाही आहे मला. आणि जसं म्हणजे सगळे डबे सारखेच आणलेले, सेटच आहे 5 डब्याचा. सगळे डबे मी घेतलेले आहेत आणि एकामध्ये हिरवी मिरची, एकामध्ये मी पत्तागोबी म्हणजे अर्ध्या गोबीची भाजी बनलेली आहे, अर्धी मी कवरमध्ये ठेवलेली होती. तशीच गोबी डब्यात भरून ठेवलेली आहे. जी ही आहे आता भाज्या वगैरे ते सगळे मी या डब्यामध्ये भरत आहे. टोपणं लावणार नाही, म्हणजे ते मला व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने मी ठेवलेले आहेत. सगळे टोपणं मी साईडला काढून ठेवलेले आहेत. आणि इकडं लिंबू आहेत, ते पण मी लिंबू पण कवरमध्येच ठेवलेले आहेत, कारण त्यासाठी डबा नाही आहे माझ्याकडे. तर आता फ्रीजचे काही मला डबे मागवावंच लागेल, कारण काही पर्याय नाही आहे. असं कवर वगैरे ठेवलं उलट फ्रीज खराब होत आहे, ते डाग पडत आहे त्याचे. फ्रीजमधले सेल्फ सगळे मी धुवून ठेवलेले, ते उन्हाला व्यवस्थित हडकलेले आहेत. तर सगळे मी आणून परत लावलेले आहेत, म्हणजे फ्रीज मी जागेत ठेवलेली नाही, आणखीन इथं ठेवलेले, कारण दार पूर्णपणे खुलणार नाही तिथं ठेवल्यानंतर आणि हे सगळे मला लावता येणार नाही. तर अगोदर मी सगळं लावून मग नंतर ठेवणार आहे तिथं. तर थोडंसं तामझाम आहे, जेव्हा फ्रीजची क्लिनिंग करायची आहे अशा पद्धतीने मला फ्रीज समोर घ्यावं लागतं, मग क्लीन करावं लागतं. त्यामुळेच मी तिकडच्या रूममध्ये ठेवायचा विचार करत होते. पण बघू शकता अशा पद्धतीने मी फ्रीज सेट केलेला आहे. सगळे सीट पण ठेवले आणि हे झाल्यानंतर मला एक वेगळीच खुशी झाली, एक वेगळाच आनंद झाला मला. कारण जी आपण मेहनत करतो ना, ते थकवा तर येतो, पण जेव्हा ते काम व्यवस्थित झालं ना, बघितल्यानंतर थकवा सगळा गायब होतो आणि एक वेगळाच आनंद होतो. तर फ्रीज चकाचक झालेला आहे. असं वाटत आहे की आजच नवीन फ्रीज आम्ही आणून ठेवलेला आहे, पण हा फ्रीज खूप खूप जुना आहे. हा फ्रीज येऊन 10-12 वर्ष तर झालेली आहेत. तर इकडं मी सगळं अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि ही भाज्या पण मी आता डब्यात भरून ठेवल्या. आणि तर बाकीच्या भाज्या तर ठेवल्या, पण हे गाजर वगैरे मला त्या डब्यात ठेवता येणार नाही आहेत, कारण बसतच नव्हते ते. तर मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटलीमध्ये ते गाजर, ब्रेडचा पुडा आणि साय जमा झाली 1 ते 1.5 तांबे, म्हणजे 2 तांबे भरलेले आहेत. तर बघूया आता त्याचा मुहूर्त कधी लागेल. ते पण मी ताटलीतच ठेवलेलं आहे. आणि हे लिंबू पण मी अशा पद्धतीनं या डब्यामध्ये ठेवलेत, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे 5 सेट आहे, सगळ्या डब्यामध्ये एक एक वस्तू मी ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने मी फ्रीज सेट केलेला आहे. जास्त काही सामान नाही आहे, जास्त भाज्या नाही आहेत, पण जितक्या आहेत तितक्या मी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत.
आता नंबर आहे खिडकीचा, पण त्या अगोदर बनवून घेऊ चहा. म्हणजे ही सगळी कामं झाल्यानंतर आपल्याला थोडीशी एनर्जीची गरज पडतेच ना. तर अधूनमधून 2-3 वेळा चहा बनतो दिवसातनं माझा. तर चहा बनत ठेवलेला आहे. दूध पण आणखीन एक वेळा गरम करते, कारण दूधही आपल्याला दिवसातनं 2-3 वेळा गरम करायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवतात ते ठीक आहे, पण मी फ्रीजमध्ये ठेवत नाही आहे दूध, कारण त्या दुधाचा चहा मला पहिला अजिबात आवडत नाही आहे. म्हणून मी दूध कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही. तर खिडकीत असतं दूध आणि 2-3 वेळा मी गरम करते, म्हणजे टेस्ट खूप छान येतो चहाला आणि दही पण छान बनतं. तर आता खिडकीतले सगळे भांडे, म्हणजे काय भांडे असतात तिथं, मसाले डब्बा आहे, दह्या दुधा ताकाचे तांबे असतात, तेल असतं, हे सगळं मी खिडकीत ठेवलेलं आहे. साखरपत्ती डबा हे सगळं काढलेलं आहे. खिडकी पूर्णपणे रिकामी करून घेतली. चहा घेतलेला आहे आणि आता नंबर आहे अगोदर खिडकीचा. आणि परवाच मी खिडकी क्लीन केलेली, त्यामुळे तितकी घाण नाही आहे. नाहीतर किचनची खिडकी बघायच्या लायकीची होते. पूर्ण चिकटपणा येतो तिथं, कारण स्वयंपाक जास्त बनतो, त्यामुळे ऊब वाब लागल्यामुळे ना ते खूप लवकर घाण होते. पण मी परवाच स्वच्छ केलेली आहे. तर इकडे मी ब्रश घेतलेला आहे, लिक्विडचं पाणी बनवून घेतलं. ते पाणी टाकून मी खिडकी छान घासून घेत आहे. सगळ्यात टफ असतं की किचनमध्ये खिडकी क्लीन करणं, कारण तर खूपच खिडकी घाण होते त्यामुळे. तर इकडं मी घासणे घेतलेले आहे आणि थोडंसं मी साबणाचं पाणी बनवून घेतलं. त्यानं मी व्यवस्थित घासत आहे, कारण लिक्विडने चिकटपणा जातच नव्हता. इथे तेलाची कॅटली हे ते ठेवलेलं होतं, त्यामुळे थोडंसं असं झालं होतं ते टाईल्स. तर व्यवस्थित घासून घेतलं आणि इकडचंही मी पूर्णपणे हे जे कॉर्नर आहे ते पण व्यवस्थित घासून घेतलेलं आहे. त्या साईडची खिडकी घासून झालेली आहे. आता इकडच्या खिडकीलाही मी व्यवस्थित घासून घेत आहे. म्हणजे किचनमध्ये अशा 2 खिडक्या आहेत, दोन्ही खूपच चिकट आणि घाण होतात, पण आता तितक्या झालेल्या नाहीत, म्हणून मला वेळ जास्त लागलेला नाही आहे. कमी वेळामध्ये ह्या खिडक्या स्वच्छ झालेल्या आहेत. ब्रशनं घासलं मी आणि नंतर पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पूर्ण टाईल्स वगैरे सगळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कारण हे टाईल्स ना वाईट आहेत, त्यामुळे रोजच्या रोजच मी हे टाईल्स क्लीन करत असते. भाजी वगैरे बनलं, थोडंसं तेल उडलं ना एकदम रंगबेरंग होतो. तर रोजच्या रोज हे किचन जे आहे ना 2-3 वेळा स्वच्छ होते आणि टाईल्स दिवसातून 1 वेळा स्वच्छ होतात, म्हणून तितकं घाण ते झालेलं नाही आहे. तर झालेलं आहे किचनपासून. आता सगळं जे मी काढून ठेवलेलं सामान सगळं मी ठेवलेलं आहे, कारण पायदुळी झालेलं होतं आणि मला आता रॅकची भांडे काढायची आहेत. तर अगोदर मी इकडचं जे आहे ना साईडचं पूर्णपणे स्वच्छ केलेलं आहे. अलमारी झाली, म्हणजे एक पार्ट मी किचनमधले स्वच्छ करत आहे, कारण बघावं तिकडं पसाराच भरलेला आहे. इकडं बघावं, तिकडं बघावं, सगळीकडे 4ही बाजूला पूर्ण किचनमध्ये खूप सारा पसारा ठेवलेला आहे, कारण किचन आपली छोटी आहे आणि सामान जास्त झालेलं आहे, खूप पसारा झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी मॅनेज केलेलं आहे. तर मी रॅकची क्लिनिंग कशा पद्धतीने केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर.